तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक असा अभंग शिकणार आहोत की ज्यातून आपल्याला आपला मावळ हा भाग आहे. तर आपल्या मावळमध्ये कोणकोणते संत होऊन गेले तुम्हाला माहित आहेत का? कोण आहे सांगायचं? एकानेच उत्तर द्यायचं. बरोबर सांग. आपल्या मावळाचे संत तुकाराम. अजून कोणते आपल्या पुणे भागात कोणते संत लाभलेले का आपल्याला? संत गाणपात्र. आता मी तुम्हाला एक अभंग ऐकवणार आहे. ऐका हे अभंग, मग आपण फक्त शांतपणे ऐका. म्हणजे वाणीतून सांगितले अशी ही संतवाणी. तर आज आपण संत कान्होपात्र यांची संतवाणी ह्यातला एक अभंग अभ्यासणार आहोत. संत कान्होपात्र माहिती आहेत का तुम्हाला सगळ्यांना? कोण होत्या त्या? कोण होत्या संत कान्होपात्र? संत बहिणाबाई माहिती आहेत, मुक्ताई माहिती आहेत. तशा संत कान्होपात्र एक कवयित्री होऊन गेलेल्या आहेत. तर संत कान्होपात्र ह्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये एकदम तल्लीन होऊन त्यांचं नामस्मरण करायच्या. त्यांचा जो मूळ त्यांचं जे आपण म्हणतो की घरची परिस्थिती होती ती त्यांची ह्याची नव्हती की सगळेच नामस्मरणात किंवा देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होणारे नव्हते. त्यांची आई जी होती त्यांचा व्यवसाय हा वेश्या व्यवसायाचा होता. तर त्यांना असं वाटत होतं की माझ्या मुलीने सुद्धा ती दिसायला सुंदर होती. तर त्यांना असं वाटत होतं की संत कान्होपात्रांनी सुद्धा तो व्यवसाय तसाच पुढे चालवावा, आपलं नृत्य लोकांना दाखवावं आणि तो व्यवसाय कंटिन्यू करावा. पण संत कान्होपात्राला हे करायचं नव्हतं. तिला देवाचं नामस्मरण करायचं होतं, देवाला अर्पण व्हायचं होतं. त्यामुळे तिने एक दिवशी काय झालं होतं की तिच्या आईने, श्यामा म्हणून तिची आई आहे, तिने संत कान्होपात्राला म्हणजे एक माणसासोबत तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं. पण तिला करायचं नव्हतं लग्न, कारण तो माणूस काय चांगला विचारांचा नव्हता, वाईट संगतीचा,
कोणाचीच आतापर्यंत पंढरपूरमध्ये अशी समाधी नाहीये. फक्त संत ज्ञानोबाची एक झाड आहे, त्या झाडाचं नाव म्हणजे लक्षात नाही, काहीतरी एक झाड आहे, मी नंतर सांगते सर्च करून. तर फक्त संत ज्ञानोबाची समाधी पंढरपूरमध्ये आहे, बाकी कोणाची नाही. तर आज आपण संत ज्ञानोबाचा अभंग घेणार आहे. मी आधी तुम्हाला अभंगाची काही ओळी वाचून दाखवते, मग आपण त्याचा अर्थ समजून घेऊ. माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातिरी, येथे आहे माय बाप खरे ताप दर्शने, निवारेली तळमळ चिंता गेली व्यथा अंतरीची, कैशी विटेवरी शोभली पाहुणी कामपात्रा झाली. तर ह्या अभंगामध्ये काय सांगितलेलं आहे कामपात्राने की माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातिरी, म्हणजे हे जे पंढरपूर आहे ती मंगळवेढा ह्या गावची होती, पण ती त्या वाडीमध्ये पुढे गेली होती, पंढरपूरला गेली होती. तर तिने पंढरपूरला स्वतःचं माहेर समजलेलं आहे. तिचं जे आईचं गाव होतं, वडिलांचं गाव होतं, ते तिने स्वतःचं माहेर समजलेलं नाही. तिने विठ्ठलाला स्वतःचं सर्वस्व मानलं होतं आणि त्यामुळे ती म्हणतीये की माझे माहेर आहे ते पंढरी आहे, सुखे नांदू भीमातिरी, म्हणजे सुखाने संसार करूया, ह्या भीमा नदीच्या काठावर सुखाने संसार करूया, असं ती ह्या ओळीतून सांगते. येथे आहे माय बाप खरे ताप दर्शने, येथे आहे माय बाप म्हणजे काय, तर हे जे पंढरपूर आहे आणि जे विठ्ठल आणि रुक्माई आहे हेच माझे आई वडील आहेत, माझ्या बाय आणि बाप आहे. तर खरे ताप दर्शने म्हणजे त्यांच्या दर्शनाने माझी जी व्यथा आहे, दुःख आहे, हे निघून जाते. पंढरपूरमध्ये ती जेव्हा आली त्याच्यानंतर त्यांचं दर्शन घेतलं विठ्ठल आणि रुक्मिणीचं, तर मग ती अशी म्हणते की ह्या दोघांच्या दर्शनाने मला आई वडिलांची पुण्याई भेटलेली आहे, त्यांच्या दर्शनानेच मी समाधानी झालेली आहे. निवारिली तळमळ चिंता गेली व्यथा अंतरीची, निवारिली म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? निवारिली म्हणजे काय? निवारिली म्हणजे नाहीशी केली. निवारिली तळमळ चिंता गेली व्यथा अंतरीची, म्हणजे मला जी चिंता लागून राहिलेली होती की माझं कसं होणार, काय होणार, ते पंढरपूरमध्ये आल्यानंतर ती जी चिंता आहे ती सगळी निघून गेलेली आहे. गेली व्यथा अंतरीची, अंतरीची म्हणजे मनातली. तिच्या मनात जी चिंता होती सगळी निघून गेलेली आहे असं ती सांगते. कैशी विटेवरी शोभली पाहुणी कामपात्रा झाली. कैशी म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? कशी, बरोबर.